गणित व बुद्धिमत्ता हे दोन असे विषय आहेत की याच्यामध्ये आपण जर वेळोवेळी प्रॅक्टिस केली नाही आणि याच्या अगोदर पास्टमध्ये तुमचा कितीही अभ्यास असला तर तुमचा स्कोर येणार नाही. आणि हे दोन विषय असे आहेत की हे तुम्हाला पोस्ट मिळवून देतात आणि हेच दोन विषय असे आहेत की जे तुमची पोस्ट गमावतात. मग आता असा याचा अर्थ नाही की सर आम्ही ऑलरेडी मॅथमॅटिक रिझनिंग आम्ही टॉप क्लासला केलेला आहे किंवा आम्ही टॉप लेवलचे पुस्तकं वाचलेले आहेत, बट तुम्ही प्रेझेंटमध्ये जर प्रॅक्टिस मॅथमॅटिक रिझनिंगची करत नसले तर तुमचा स्कोर मॅथमॅटिक अँड रिझनिंगमध्ये कधीच येणार नाही. चला स्टार्ट करू आपण आजचं पहिलं सेशन. हे आपलं पहिलं सेशन आहे मॅथमॅटिक आणि रिझनिंगवरती. आज मी स्पेशली मॅथमॅटिक्सचं सेशन घेणार आहे आणि हे अगदी झिरो पासून असणार आहे बट ॲडव्हान्स लेवलपर्यंत. तुम्हाला माहित असेल की आपण जो काही कन्सेप्ट घेणार आहोत ते अगदी झिरो पासून तर ॲडव्हान्स पर्यंत, यासाठी कारण भारतातली कुठली एक्झाम असू द्या जर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक रिझनिंग असेल तर 100% जो म्हणतो की सर मी ब्लँक होतो, मी असं समजा की मला फक्त नंबर माहित आहेत 1 2 3 4 5 बाकी याच्या व्यतिरिक्त मला काही येत नाही, त्या सुद्धा विद्यार्थ्याला आपण टॉप लेवलला नेऊन ठेवू शकतो. एनिवे स्टार्ट करू आपण आजच्या सेशनला. सो बेसिकली आपली स्पेशल बॅच आहे एमपीएससी स्पेशल गणित बॅच. याच्यामध्ये बुद्धिमत्ता म्हणजे मॅथमॅटिक रिझनिंग इन्क्लूड आहे. जेवढ्याही एमपीएससीच्या एक्झाम्स असतील, इव्हन राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, इव्हन आपल्या एमपीएससीच्या सरळ सेवेच्या जेवढ्या एक्झाम्स असतील, ह्या सर्व याच्या व्यतिरिक्त वाटते तुम्हाला की सर माझी एक्झाम आहे आणि मला मॅथमॅटिक रिझनिंग शिकायचं आहे, तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. चालेल. ही बॅच अगदी झिरो पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत असल्यामुळे कोणीही बॅच करू शकते, अगदी झिरो पासून ज्याला शिकायचं आहे ॲडव्हान्स लेवलपर्यंत. एनिवे आता आपण हे समजून घेऊया बेसिकली मॅथमॅटिक आणि रिझनिंग कुठल्या कुठल्या एक्झाममध्ये येते. तुम्हाला माहित असेल जर आपल्याला मॅथमॅटिक आणि रिझनिंगचा अभ्यास करायचा असेल, सर्वात महत्त्वाचं तुम्ही टॉप लेवलची क्लास 1 एक्झाम घ्या. क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंत म्हणजे एक्झाम कुठली असू द्या तुम्हाला त्याच्यामध्ये मॅथमॅटिक आणि रिझनिंग विचारला जातो. इव्हन इंग्लिश जर बघितलं तर पोलीस भरतीमध्ये पण नाही, यूपीएससी मध्ये पण नाही, मधामध्ये काय आहे, इंग्लिश आहे. मग आता प्रॉब्लेम काय आहे इथं, हां यूपीएससी मध्ये आहे इंग्लिश बट तिथं एसे रायटिंग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्या लेवलला आहे, ओके, ग्रॅमॅटिकलवाला नाही. सो मॅथमॅटिक आणि रिझनिंग असा असे सब्जेक्ट्स आहेत की जे क्लास 4 पासून तर क्लास 1 पर्यंत असतात. पण आज अगदी झिरो पासून मी तुम्हाला सांगणार आहे. सो बेसिकली जे विद्यार्थी ॲडव्हान्स लेवलचे आहेत, इंटरमिडिएट लेवलचे आहेत, ते म्हणतील सर इज दिस सेशन युजफुल फॉर अस. द माय आन्सर इज यस. हे सेशन तुमच्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. बिकॉज प्रॅक्टिस जर नसेल तर तुम्ही कितीही गणित शिकलेले असाल, कितीही बुद्धिमत्ता विषय शिकलेले असाल तर तुमची स्पीड बनणार नाही आणि याच्यामध्ये स्पीड महत्त्वाची असते. ओके, चला तुम्हाला जर मॅथमॅटिक रिझनिंगमध्ये मास्टर बनायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे हे अगोदर बघूया आणि नंतर टीचिंगला स्टार्ट करूया. बट जे विद्यार्थी नवीन आहेत, जे माझं फर्स्ट सेशन पहिल्यांदा बघत आहेत, त्यांच्यासाठी आपली रेग्युलर बॅच 15 जून पासून सुरू होत आहे. 15 जून पासून तर 14 ऑक्टोबर पूर्ण 4 महिन्याची बॅच आहे. कुठली मॅथमॅटिक रिझनिंगची नाही, सर्व विषय याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आहे, मराठी, मॅथमॅटिक, रिझनिंग, जी के, जीएस, करंट अफेअर्स सर्व आहे या बॅचमध्ये. स्पेशली बॅच मेंटरशिप बॅच आहे. मेंटरशिप 120 दिवस ओनली. तुमच्याकडून मला 120 दिवस पाहिजे, मी तुम्हाला अधिकारी बनवून ठेवणार आहे. तुम्ही म्हणा सर पॉसिबल आहे का 120 दिवसात अधिकारी बनणं, काही पण, यस. मी तुम्हाला 120 दिवसामध्ये पूर्ण सब्जेक्ट फक्त शिकवणार नाही, त्याच्यामध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे. आणि तुम्ही 120 दिवसानंतर कुठली एक्झाम द्या, मग तुम्ही फील करणार की यस सर मी जरी अजून परीक्षा दिली नाही पण स्वतःला आताच अधिकारी समजू शकतो, बिकॉज तेवढं नॉलेज माझ्याकडे नक्की झालेलं आहे. आणि दर आठवड्याला आपण टेस्ट घेतो म्हणून एवढं 120 दिवस वाट पाहण्याची गरज पण नाही. 8 दिवसालाच तुमची इम्प्रूव्हमेंट तुम्ही स्वतः चेक करू शकता. चालेल, चला ठीक आहे. सो हा टाइम टेबल आहे, हे डेट आहेत, या डेटपासून बॅच चालू होत आहे. 14 ऑक्टोबरची जशी कंबाईन होते 15 तारखेपासून बॅच स्टार्ट होणार आहे. 120 दिवसाची बॅच. याची फीस पण बघून घ्या. हे बॅच आहे ते एमपीएससी सरळ सेवा 2025-26 बेसिकली सर्व एमपीएससी साठी चालणार आहे आणि याच्यामध्ये सर्व विषय आहेत, मॅथमॅटिक, रिझनिंग, जीके, जीएस, मराठी, इंग्लिश. चला ठीक आहे, आता येऊया आपल्या आजच्या विषयावरती. आज आपण शिकायला सुरुवात करणार आहे मॅथमॅटिक. ओके, आज हे मॅथमॅटिक्सचं पहिलं सेशन आहे. गणिताची जर सुरुवात करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहित पाहिजे याचा सिलेबस काय आहे. जर गणितामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी स्कोर करायचा असेल, मॅथमॅटिक या विषयामध्ये जर पैकीच्या पैकी स्कोर करायचा असेल, सर्वात महत्त्वाचं असते व्हॉट इज द सिलेबस. आता अकॉर्डिंग टू एमपीएससी पॅटर्न आपला हा टोटल सिलेबस आहे. आपण बघू शकतो अराउंड आपल्याला 32 चॅप्टर्स आहेत, पण याच्यात इन्क्लूड आणखी 7 ते 8 चॅप्टर होणार आहेत. ओके, म्हणजे आपण बेसिक, इंटरमिडिएट, ॲडव्हान्स आणि मिससेलेनियस म्हणजे काय, मिक्स क्वेश्चन की जे एका चॅप्टरवरती नसतात, ते 4-5 चॅप्टर मिक्स होऊन ते चॅप्टर तयार होत असते. दॅट इज कॉल्ड मिससेलेनियस क्वेश्चन.
सो असे याच्यामध्ये आणखी चॅप्टर इन्क्लूड होतील आणि मी सर्व 2013 पासून तर 2026 पर्यंत जेवढी एमपीएससीने प्रश्न विचारले, माझा टॉपिक झाल्याबरोबर, तो कन्सेप्ट झाल्याबरोबर तुमच्याकडून प्रश्न सोडून घेणार. असं बाकीचे सोडवतात तसं नाही. मी तुम्हाला त्याचा बेसिक, इंटरमिडिएट, ऍडव्हान्स आणि प्रो, ज्याला मिस सेलनेस म्हणतो आपण, मग तुम्ही समजू शकता सर आम्ही असं नाही म्हणणार की याचा टाईप 1, टाईप 2, टाईप 3, नो, किंवा याला वेगळी ट्रिक लावायची, त्याला वेगळी ट्रिक लावायची, इथं वेगळी ट्रिक लावायची, नो. आपण एक युनिव्हर्सल ट्रिक मेथड अप्लाय करून कशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न, मग तो असं नाही की युपीएससीचा आहे किंवा पोलीस भरतीचा आहे, एमपीएससीचा आहे किंवा एसएससीचा आहे किंवा बँकिंगचा आहे, डझंट मॅटर. कारण बेसिक टू ऍडव्हान्स असल्यामुळे कुठलाही क्वेश्चन या चॅप्टर जर ते आहे ना, क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. असं नाही की नाही सर ही एक्झाम वेगळी आहे जरी चॅप्टर ॲव्हरेज असेल, सर ही एक्झाम वेगळी आहे जरी चॅप्टर पर्सेंटेज असेल, सर ही एक्झाम वेगळी आहे जरी चॅप्टर मेन्शुरेशन असेल, असं नसते. कन्सेप्ट क्लिअर केला ना मी, तर तुमचा प्रश्न 100% सॉल्व्ह होणार, याची 100% गॅरंटी देतो. बस आजचा 1 तास मला द्या. ओके, चला मग आता स्टार्ट करू. बेसिकली हा पूर्ण मोठा सिलेबस आहे आपला, याच्यामध्ये मिससेलनेसचे क्वेश्चन इन्क्लूड होतील आणखी. सो आता आपण काय करणार, एमपीएससीचे 2013 पासून 26 पर्यंत सर्व प्रश्न घेऊया. आणि सर्वात महत्वाचं असते बेसिक. बेसिक शिवाय कुठलंही चॅप्टर शिका तुम्ही. इफ यू आर वीक इन बेसिक देन कितीही ऍडव्हान्स शिका, तुम्ही कधी ना कधी कोसळणार आहात. जर बेसच आपला वीक आहे तर किती मोठी बिल्डिंग तुम्ही बिल्डअप करा, कधी ना कधी ती बिल्डिंग कोसळणार आहे. सो माझं काम आहे आज बेसिक शिकवणे, पण या बेसिक शिकवता शिकवता ऍडव्हान्सची सुद्धा झलक देणे तुम्हाला, की बेसिक जर वीक असेल तर कसे प्रॉब्लेम आपल्यासोबत येऊ शकतात हे सुद्धा तुम्ही समजून घेणार. जे विद्यार्थी म्हणतात की यस सर आम्हाला असंच पाहिजे होतं की जो आम्हाला 0 पासून शिकवणार आणि ऍडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाणार, तर अशा प्रकारे सर्वात महत्त्वाचं आहे, अगोदर तुम्हाला जर मॅथमॅटिक रिझनिंगची सुरुवात करायची असेल, फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट नो टाइप्स ऑफ नंबर्स. जशी इंग्लिशची सुरुवात ABCD EFG अल्फाबेट पासून होते, तशी मॅथमॅटिक आणि रिझनिंगची सुरुवात किंवा मॅथची सुरुवात नंबर पासून होते. ABCD जसे अल्फाबेट इंग्लिशमध्ये आहे, तसं मॅथमॅटिकमध्ये काय असते, 1 2 3 4 5 6 एवढं तर येते ना तुम्हाला. नंबरिंग तर सर्वांना येते ना. मी असं कन्सिडर करतो की नंबरिंग सर्वांनाच येते, आणि ज्यांना येत नाही त्यांनी मॅथ शिकू ये नका. तुम्ही असं डिमोटिव्ह करता आम्हाला, नो. पण मला सांगा की जो कधी स्कूलमध्ये गेला नाही त्याला सुद्धा माहित असते की 100 रुपीज आहे, ते 50 रुपीज आहे, ते 30 आहेत, हे 25 आहेत, त्यांना सुद्धा माहित असते. सो बेसिकली एवढे नंबर आपल्याला सर्वांना येतात. ओके, 1 2 3 4 5 6 1000 पर्यंत येतातच. क्लिअर आहे. आता याचे 1000 पर्यंत मी नंबरिंग बोलत आहो, याच्यामध्ये जे नंबर्स असतात, जसं की नंबरचे सुद्धा प्रकार असतात. हे प्रकार जर तुम्हाला माहित नसले तर तुम्ही मॅथमॅटिक रिझनिंग शिकत असताना प्रॉब्लेम क्रिएट होतात. मॅथ विषय शिकताना प्रॉब्लेम क्रिएट होतो. कसा होतो ते पण बघू आपण. आता 1 मिनिट बघा. जवळपास मी तुमच्या समोर 20 टाइप्स ऑफ नंबर आणलेले आहेत, बट तुम्ही हे जे नंबर आहेत या साईडचे, हा जो प्रकार 2 आहे हा सध्याला करू नका. कारण का, आपल्याला गरज आहे फक्त संख्याचे प्रकार, हा जो पहिला पार्ट दिसतो याच्यामध्ये काय काय दिसते बघा. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला काय काय दिसते, काय म्हणू शकतो आपण यांना, तुमच्या समोर आहेत बघा. पहिले आहेत काय, कुठले नंबर म्हणतो आपण याला, नॅचरल नंबर. आले पाहिजे आपल्याला. नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, होल नंबर. ओके, नंतर याला काय म्हणतात, पूर्णांक. नंतर समसंख्या म्हणजे इंटेजर्स, समसंख्या म्हणजे इवन नंबर, विषम ऑड नंबर, प्राइम नंबर. ओके, कंपोजिट नंबर, को प्राइम नंबर. त्याच्यानंतर आपण काय म्हणणार याला, आता क्यू कशाचा असतो बरं, हा तर क्वोशंटचा असतो क्यू. मग यालाच काय म्हटलेलं असते, यालाच तुम्ही सांगायचं बघा. आता तुम्ही म्हणा सर तुम्ही जर आम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि आम्हाला जर त्याचं उत्तर नाही आलं तर काय करायचं, बघा माझी शिकवण्याची टेक्निक सांगतो. आता आपण मॅथ कसं शिकणार. सपोज आपलं लेक्चर आहे 60 मिनिटाचं, हे लेक्चर 60 मिनिटाचंच राहणार. जरी मी तुम्हाला प्रश्न विचारला, मी प्रत्येक विद्यार्थ्याची गॅरंटी घेतो, प्रत्येक विद्यार्थ्याची. फक्त तुम्ही काय करा, माझा एक रूल फॉलो करा, मी जो सांगणार आहे. आता बेसिकली आपलं लेक्चर असणार 45 मिनिट टू 60 मिनिट, एक 45 मिनिट ते 1 घंटा आपलं लेक्चर असणार आता मॅथचं. याच्यात तुम्ही काय करायचं, काही विद्यार्थी काय करतील, अँसर 2 सेकंदात देतात, काही विद्यार्थी अँसर 5 सेकंदात देतात, काही विद्यार्थी अँसर कसं देतात 10 सेकंदात, काही विद्यार्थ्याला 1 मिनिट लागतो. प्रत्येक विद्यार्थ्याची जी मेंटॅलिटी असते, जी स्पीड असते, हे कमी जास्त असते. मग त्यांच्या सर्वांसाठी आपण थांबू शकतो का, नाही. मग जर आपण कोणासाठी थांबलो नाही तर रिझल्ट कसा येणार, इम्प्रूव्हमेंट कशी होईल, स्पीड कशी काय वाढेल. तर त्यासाठी आपण एक रूल बनवलेला आहे, तो म्हणजे मी 1 तासाचंच लेक्चर असेल, 1 तासाचंच घेणार किंवा 45 मिनिट जे काही असेल. तुम्ही काय करायचं, जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारला लेक्चरला पॉज करायचं. हा रूल सर्वांना फॉलो करावा लागेल. लेक्चर पॉज करायचं. लेक्चर पॉज केल्यानंतर काय होते माहिती आहे का, लेक्चर पॉज करायचं आणि मी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, मी तर लगेच सोडून देतो, मी थांबणार नाही, मी लगेच सोडून देईल. मग तुम्ही पॉज केल्यानंतर बघायचं की सरांनी जे आन्सर सॉल्व्ह केलं ते बरोबर आलं का.
मग कोणाला वेगळा नेम लागेल, कोणाला वेगळा लागेल, कोणाला वेगळा लागेल, कोणाचं 1 तासाचं लेक्चर 1.5 तास चालेल, कोणाचं 2 तास चालेल, ते डिपेंड करेल तुमच्या स्पीडवरती. बट एकदा का अशी हॅबिट लागली तुम्हाला तर तुम्ही सुद्धा माझ्या सोबत सोबत असाल. मी 60 मिनिटं शिकवतो, 60 मिनिटं तुम्ही पण देणार. बट स्टार्टिंगला टाइम लागू शकतो इफ यू आर बिगिनर. क्लिअर आहे? म्हणजे हा फायदा सर्वांना होणार आहे बिकॉज हे मेंटॉरशिप लेक्चर्स आहेत. याच्यामध्ये मला रिस्क नाही पाहिजे की नाही सर, आहेत आपल्याकडे 10,000 विद्यार्थी 5,000 करतील, आहेत 3,000 विद्यार्थी 2,000 करतील, 1,000 करतील, असं नाही. प्रत्येक विद्यार्थी करणार जर असं फॉलो केलं तर. ठीक आहे, पुढे चालू. सो नाव याच्यामध्ये सर्वात महत्वाचं हे जे संख्येचे प्रकार असतात हे आपल्याला येणं गरजेचं आहे. सर्व बेसिक मी तुम्हाला उद्यापासून शिकवणं चालू करणार आहे. मग आज काय आहे? आज बॉडमास आहे. आजपासून काय शिकणार आपण? बॉडमास म्हणजे कॅल्क्युलेशन स्पीड कशी वाढणार आपली हे शिकवणार. उद्यापासून तुम्हाला सर्व संख्या एक डिटेलमध्ये मी टीच करणार आहे. हा भाग ॲडव्हान्समध्ये जाणार, थोडा आहे बेसिकचा असतो. ओके, आणि या सर्वचा सर्व भाग आपला पहिल्यांदा आपल्याला शिकायचा आहे. आता प्रश्न काय येतो इथं? संख्येचे प्रकार आले पाहिजे आपल्याला, पाढे आले पाहिजे आपल्याला, वर्ग आले पाहिजे, त्याला स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट म्हणतो आपण, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ आले पाहिजे आपल्याला, क्यूब आणि क्यूब रूट. त्याच्यानंतर आपल्याला डिव्हिजिबिलिटी म्हणजे कसं ओळखायचं की याला 4नेच भाग जातो, कसं ओळखायचं की याला 2नेच भाग जातो, ह्या ट्रिक्स आहेत सर्व. बट ह्या आपण स्टेप बाय स्टेप आपल्या हे जे आपले आठवडाभराचे लेक्चर्स आहेत. मी काय म्हणतो लक्षात ठेवा एकदा, मला काय म्हणायचं आहे, एकच मिनिट द्या फक्त मला. पहिले जे 7 ते 8 दिवस आहेत तुमचे, पहिले 7 ते 8 दिवस जेवढे काही आहेत हे कशाला द्यायचे? हे द्यायचे साइन रूल्स. तुम्हाला प्लस प्लस मायनस प्लस, प्लस प्लस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस मायनस, मायनस प्लस, हे सर्व तुम्हाला रूल समजले पाहिजे. पहिले 7 ते 8 दिवस म्हणजे एक आठवडा. हा जो पहिला आठवडा आहे आपला, हा आपल्याला साइन समजून सांगण्यासाठी. बॉड मास म्हणजे अगोदर काय करायचं, ब्रॅकेट ओपन करायचं का, किंवा गुणाकार भागाकार करायचा, किंवा बेरीज वजाबाकी करायची, अगदी सिंपल वेने शिकणार आपण, तुमच्या भाषामध्ये शिकणार. ओके, जो म्हणणार सर आजपर्यंत मी कधी मॅथमॅटिक्स रिझनिंग केलंच नाही, मी माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा सुरुवात करायची आहे, मी त्या लेवलनुसार शिकवणार आहे. आणि त्या लेवलला नेणार आहे की तुम्ही म्हणा सर एवढे हाय लेवल तर आम्हाला कोणी शिकवलं पण नाही. ओके, चला ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हे बेसिक आहे, तुम्हाला फ्रॅक्शनचं बेसिक माहित पाहिजे, डेसिमलचं बेसिक माहित पाहिजे, त्याच्यानंतर स्क्वेअर अँड क्यूब हे जे मी सांगितले, डिव्हिजिबिलिटी, HCF आणि LCM माहित पाहिजे. हे एवढं आपलं 7 ते 8 दिवसात झालं ना, म्हणजे आपण काय करू शकतो, चॅप्टरला स्टार्ट करू शकतो. बट याच्यामधला जो महत्वाचा भाग आहे बॉडमास, हा सर्वात महत्वाचा असतो. बिकॉज जेव्हा आपण सिम्प्लिफिकेशन करतो, जेव्हा आपण एखादं इक्वेशन येते आपल्याला ते सॉल्व्ह करायचं असते, ऑलमोस्ट तुम्ही जर मॅथचे प्रश्न सोडवता तर 90% प्रश्नामध्ये तुम्हाला बॉडमास यूज करावीच लागते. असं का बरं सर? कारण सोडवावं लागतात गणित. म्हणून हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे. आपण सुरुवात आज बेसिक याच्यापासूनच करणार आहोत. ओके, बाकी मग मी तुम्हाला ते जेवढे दाखवलं हे स्टेप बाय स्टेप सर्व घेणार तुमच्याकडून. बट आजचं लेक्चर सुरू करण्या अगोदर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे याचं उत्तर तुम्हाला मला द्यायचं आहे. आता मी परत सांगेन, प्रत्येक विद्यार्थ्याला काय करायचं आहे, लेक्चर पॉज करायचं आहे. बघा रूल समजून घ्या. मी थांबणार का तुमच्या आन्सर येण्यापर्यंत? मी थांबणार नाही. थांबणार का नाही थांबणार? तुम्हाला थांबायचं आहे. कारण मी जर थांबलो तर प्रत्येक विद्यार्थी म्हणजे सर माझं बाकी आहे, कोणी म्हणे मला टाइम लागतो, कोणी म्हणते सर झालं हे पुढे चला. प्रत्येक विद्यार्थ्याचा लॉस होणार नाही, त्यासाठी तुम्हाला थांबायचं आहे. हे आता इथं पॉज करा. जेव्हा मी म्हणेल पॉज करायचं, सोडवायचं, आणि जेव्हा तुमचं सोडवणं झालं मग अनपॉज करायचं, बघायचं की उत्तर काय आलं होतं. ठीक आहे, पॉज करा, आन्सर द्या. सो आय होप तुम्ही आन्सर दिलं असेल. पॉज करून तुमचं उत्तर आता काय आलं असेल, चला बघूया. सो बेसिकली हा जो प्रश्न मी तुम्हाला विचारला, खूप सारे विद्यार्थी याचं आन्सर चुकवणार आहेत जर तुम्हाला बॉडमासचा अर्थ समजला नाही. ओके, काही विद्यार्थ्यांनी 43 आन्सर दिलं असेल, काहींनी 48 दिलं असेल, काहींनी 55 दिलं असेल, काहींनी 40 दिलं असेल. आता करेक्ट आन्सर काय? करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला रूल माहित पाहिजे बॉडमासचा. कशाचा? बॉडमास. आता बॉडमास असते काय समजून घेऊ अगदी सोप्या भाषेमध्ये. मी एकच सांगेल, तुम्ही मला आजचं लेक्चर म्हणजे पूर्ण बघा प्रॉपर, तुमच्या लक्षात येणार की तुम्ही कुठल्या ऍडव्हान्स लेवलपर्यंत जाऊ शकता, ते सुद्धा अगदी 0 पासून. बघा आता सर्वांनी काय म्हणू शकतो आपण. प्रश्न विचारला, मग असे जेव्हा इक्वेशन येतात आपल्याला, असे जेव्हा प्रश्न येतात यांना सॉल्व्ह कसं करायचं असते, गणितामध्ये एक रूल आहे, दॅट इज कॉल्ड बॉडमास. आता बॉडमास काय असते ते समजून घेऊ थोडंसं. ओके, BO ओके. आता मला वाटतं मी पुढच्या पेजवरती दिलंच असेल तुम्हाला, एकच मिनिट आहे मला. इथं बघा,
बॉडमास आता आपल्या समोर आहे. आता बॉडमासचा अर्थ काय होतो? बेसिकली तुमच्यामधून मोर दॅन 90% विद्यार्थ्याला माहित असेल बॉडमास असते काय. बट 10% जो क्राऊड आहे तो नवीन आहे पूर्णपणे. नवीन म्हणजे पहिल्यांदा मॅथमॅटिक रिझनिंग शिकणार आहे. ओके, मी तिथून सांगणार आहे सर्व काही. आता बघा, बी म्हणजेच काय होते? बी फॉर ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये सुद्धा प्रकार असतात. ब्रॅकेटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रकार पाहायला मिळतील. आता ब्रॅकेट किती प्रकारचे असतात? काही स्मॉल ब्रॅकेट दिसतील तुम्हाला त्याच्यामध्ये, तुम्ही त्याला वेगवेगळं नाव देणार. काही तुम्हाला लॉंग ब्रॅकेट दिसतील, काही कर्ली सारखे ब्रॅकेट दिसतील, काही स्क्वेअर सारखे ब्रॅकेट दिसतील. तो ब्रॅकेटचे सुद्धा प्रकार आहेत की कुठलं ब्रॅकेट अगोदर सोडवायचं. सर आम्हाला ते सांगितलं गेलं की बी फॉर ब्रॅकेट, पण ब्रॅकेटचे प्रकार आहेत. ब्रॅकेट 2-2-3-3 आले तर कुठलं ब्रॅकेट अगोदर सोडवायचं हे पण माहित पाहिजे. त्याच्यानंतर ओ म्हणजे काय? ऑफ ब्रॅकेट. त्याच्यानंतर डी म्हणजेच काय? डिव्हिजन. एम मल्टिप्लिकेशन. ए ॲडिशन. एस सबट्रॅक्शन. क्लिअर आहे? म्हणजे आपण काय म्हणू शकतो, याच वेनी तुम्हाला काय करायचं असते? कुठलंही इक्वेशन सोडवायचं असते. तुम्ही कधीच बेरीज वजाबाकी यांना सुरुवातीला करू शकत नाही. अगोदर मी एक सोपा प्रश्न घेतो. सोपा प्रश्न असा की जर मी तुम्हाला विचारलं 25 प्लस 25 इंटू 2. आता आपण काय करतो, जर याचं नॉलेज आपल्याला नसेल बॉडमासचं, अगदी 0 पासून आहे समजून घ्या. जर बॉडमासचं नॉलेज नसेल तर आपण काय करतो, 25 प्लस 25 लगेच इथं 50 लिहून घेतो. त्याच्यानंतर इंटू 2 देतो. ओके, म्हणजे आपण काय केलं, 25 प्लस 25 50 केले. गुन्हेला तसं ठेवलं. 2 सुद्धा जसाच्या तसा ठेवला. आता 50 दुनी 100 आपण असं आन्सर लिहितो आणि हे आन्सर आपलं चुकते जर आपल्याला बॉडमासचा रूल माहित नसेल तर. क्लिअर आहे? सो बॉडमास काय म्हणते? बॉडमासचं असं म्हणणं आहे की याला तुम्ही प्लस म्हणता. हा तुमचा काय आहे? प्लस. म्हणजे ज्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण? ॲडिशन. ओके, हा तुमचा काय आहे? मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. मग आता आपण अगोदर ॲडिशन करतो की मल्टिप्लिकेशन करतो? अकॉर्डिंग टू मॅथमॅटिक रूल्स किंवा बॉडमास रूल्स काय म्हणणार आपण? बघा, सो अगोदर करायचं असते मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय जर अगोदर करायचा असेल तर तुम्हाला 25 इंटू 2 अगोदर करावे लागतील. चला करूया. 25 इंटू 2 आपण जर केलं तर किती येणार? हा 25 जसाच्या तसा ठेवा, प्लस जसाच्या तसा ठेवा. या 25 ला अगोदर मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लाय करा. 25 इंटू 2 म्हणजे 25 दुनी 50. आणि आता बघा 25 आणि 50 किती होतात? 75. अगोदर आन्सर किती आला होता आपलं? 100. आणि ते चुकीचं होतं. का चुकीचं होतं? बिकॉज वी डोंट नो द रूल ऑफ बॉडमास. सो बॉडमास एवढे इम्पॉर्टंट आहे, याच्याशिवाय तुम्ही मॅथमॅटिक्सची सुरुवात करूच शकत नाही. आणि मोर दॅन 90% क्वेश्चन फक्त याच्यावरच असतात. ते जरी तो ॲव्हरेजचा क्वेश्चन असला, पर्सेंटेजचा असला, वेगवेगळ्या चॅप्टरचा असला तरी सुद्धा, किंवा मेन्शुरेशन असेल तिथे सुद्धा तुम्हाला जॉमेट्रीमध्ये चाला तुम्ही. ओके, थेरम असतील खूप सारे. म्हणजे तुम्हाला मला असं सांगायचं आहे की जर तुम्हाला मॅथमॅटिक किंवा जिओमेट्री असेल आणि तुम्हाला सोडवायची असतील इक्वेशन, तुम्हाला बॉडमासची गरज पडते म्हणजे पडते. कारण विदाउट मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, ब्रॅकेट ओपन याच्याशिवाय आपण आपलं जे काम आहे, कार्य आहे, ॲक्टिव्हिटी आहे ते करू शकत नाही. जे ऑपरेशन आहे ते करू शकत नाही. ओके, म्हणजे आता आपलं काम काय आहे? याला व्यवस्थित समजून घेणे. सो पहिला रूल आहे, समजून सांगतो परत. कधीही ब्रॅकेट काय करायचं? बघा, ब्रॅकेट हे जे ब्रॅकेट आहे, ऑफ, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, सर्वात पहिले ब्रॅकेट ओपन करायचं. पहिला रूल समजला. जे आता ब्रॅकेटचे प्रकार किती असतात जर ब्रॅकेट बघितलं आपण, काही ब्रॅकेट तुम्हाला असे दिसतील बघा, तुम्ही त्याला वेगवेगळे नाव देत असाल. काही ब्रॅकेट तुम्हाला, हे सुद्धा ब्रॅकेट असते बघा, अशी लाईन असते ना, ही सुद्धा ब्रॅकेट आहे. हे सर्वात छोटं ब्रॅकेट असते. ओके, हे सुद्धा एक ब्रॅकेट आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा ब्रॅकेट आहे. ओके, हे सुद्धा ब्रॅकेट आहे. ठीक आहे, आणि हे सुद्धा ब्रॅकेट आहे. सो असे 4 प्रकारचे ब्रॅकेट तुम्हाला माहित पाहिजे. सर्वात पहिले ब्रॅकेट जे सॉल्व्ह करायचं हे लाईन वाला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर जे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं हे स्मॉल वाला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर जे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं हे कर्ली वाला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. आणि जे शेवटी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं ते म्हणजे स्क्वेअर वाला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. समजलं? असं स्टेप बाय स्टेप जायचं. हे 4 ब्रॅकेट सर्वात महत्त्वाचे असतात आपल्या मॅथमॅटिकमध्ये. आणि आपण काय करतो, हेच ब्रॅकेट आहे ना, घेतो फटाफट, नंतर प्रॉब्लेम. आय नो तुम्ही 99% करेक्ट कराल, पण कधी कधी इक्वेशन त्या लेवलला जर आले आणि जर डिटेलमध्ये एक जरी मिसिंग झाली तुमची, तर तिथं प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकणार. मला माहित आहे. तुम्ही म्हणा नाही सर काय होते, मी अगोदर हे सॉल्व्ह केलं नंतर हे सॉल्व्ह केलं, प्रॉब्लेम 90% नाहीच होणार. पण जेव्हा तिथं होणार, जेव्हा इक्वेशन त्या लेवलचं आलं, तुम्हाला मला तिथंच मार्क गमावायचा आहे की इथं मार्क गेला पाहिजे तुमचा, तर मी मार्क गमावू शकतो तुमचा.
ओके, चला ठीक आहे. म्हणजे आपण योग्य मार्गाने जाणार आहोत हे समजून घ्या. आय नो काही विद्यार्थी नाही सर एवढा काही फरक नाही पडत, मला माहिती नाही पडत, मग 1% तर पडतो, तोही नाही पडू द्यायचा आपल्याला. चला ठीक आहे. आता या मुद्द्यावरती समजलं सर आम्हाला. अगोदर आम्ही ब्रॅकेट सोबत काय करणार, खेळणार, ब्रॅकेटला पूर्णपणे ओपन करणार, ते ब्रॅकेट कुठल्याही टाईपचं असू द्या. त्याच्यानंतर आम्ही काय करणार, त्याच्यानंतर आम्ही भागाकार करणार. काय करणार, भागाकार करणार. त्याच्यानंतर आम्ही काय करणार, गुणाकार करणार. त्याच्यानंतर आम्ही काय करणार, त्याच्यानंतर आम्ही प्लस करणार. त्याच्यानंतर आम्ही काय करणार, त्याच्यानंतर आम्ही मायनस करणार. या दोनपैकी तुम्ही काहीही अगोदर केलं तर फरक पडत नाही, पण याच्या अगोदरचा भाग एक जरी तुम्ही इकडे तिकडे केला तर फरक पडतो. समजलं? आय होप समजलं असेल. म्हणजे तुम्हाला पहिल्या नंबरला हेच घ्यायचे आहे, 2 नंबर 3 नंबर, पण इथं तुम्ही काही करू शकता. अगोदर वजाबाकी करायची करा, अगोदर बेरीज करायची करा, काही फरक पडत नाही. फरक पडेल तुम्हाला यांच्यामध्ये. यांचा नंबर नाही बदलू शकत तुम्ही. क्लिअर आहे ना? चला पुढे. आता येऊया आपल्या हार्डेश इक्वेशन वरती. आता हे जे हार्डेश इक्वेशन मी तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही आन्सरही दिलं होतं. आता याचं उत्तर काय येणार आहे बघूया आपण. आता मी अगोदर सांगितलं तुम्हाला हे खूप मोठं इक्वेशन दिसते, पण आपलं पहिलं काम काय मी इथं लिहून घेतो. बॉड मास काय दिलेलं आहे आपण, बॉड मास. स्पीड वाढवायची आपल्याला. काय खूप सारे तुमच्यामधून म्हणतील नाही ना सर हे तर सर्व मला येते, येण्यासाठी नाही. इंग्लिशमध्ये जसं इंग्लिश ग्रामर आणि स्पीकिंग असते, स्पीकिंग म्हणजे जे येते त्यालाच तुम्ही 10 वेळा करा म्हणजे बोलता येते, तसं हे आहे. मॅथमॅटिक्स जरी येत असेल पण 10 वेळा करा तेव्हा स्पीड वाढते. ते स्पीड वाढवण्यासाठी आपण येत आहोत, जरी तुम्हाला येत असेल तरी. बघा आता काय करू शकतो आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा कुठे ब्रॅकेट सोबत आपल्याला प्ले करायचं. ब्रॅकेट कुठे कुठे दिसतो, इथून ब्रॅकेट स्टार्ट झालेला आहे इथपर्यंत, आणि ज्या आतमध्ये सुद्धा ब्रॅकेट आहे. तो आपलं पहिलं काम असतं हे ब्रॅकेट सॉल्व्ह करणे. मी सांगितलं ना ब्रॅकेटचे 4 प्रकार असतात, तर त्याच्यामधलं जे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं ते म्हणजे हे. म्हणजे आता आपण काय करणार, हे ब्रॅकेट जर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर आपण कसं करायचं, अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप सांगतो. जो म्हणतो की सर 0 आहे मी, त्याला सुद्धा समजेल. काय करणार मी, 50 जसेच्या तसे पूर्ण जसं लिहून घेऊ आपण. जे काही आहे ॲज इट इज आपण राईट करून घेऊया. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया आपण. हा ब्रॅकेट अगोदर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काय होणार, 8 मधून 2 गेले, सांगण्याची गरज नाही सर, 6च राहतात. 8 मधून 2 गेले किती राहतात, 6. पुढे चला, नंतर इंटू किती आहे म्हणजे गुणेला किती आहे, 3 आहेत. नंतर परत ब्रॅकेट आहे, हो आहे. पुढे काय दिसते, प्लस. आणखी पुढे काय आहे, प्लसच्या पुढे काय दिसते तुम्हाला, 18 म्हणजे 18 भागेला किती आहेत, 3 मायनस 4. तुम्ही म्हणा सर करा ना फटाफट, एवढं काय लावलं, मी तर असंच करतो, ही तर लगेच करून घेतो, हे लगेच इकडे करून घेतो. आय नो आपण 0 पासून शिकत आहे. हे स्पीड मी तुम्ही जे बोलता ना याच्यापेक्षा 10 पटनं पुढे दाखवणार आहे की कशा तुम्ही लगेच फटाफट काटाकाटी करून उत्तर काढू शकता. बट आता आपण सुरुवातीला आहोत, आपली स्लो स्पीड आहे, खूप सारे बिगिनर्स आहेत, त्यांना समजायला पाहिजे म्हणून मी एवढं स्लो सांगत आहे. पण जसं तुम्ही पुढे जाणार ना स्पीड बघा फक्त, कारण आपला क्लास फक्त स्पीडसाठीच असेल. ओके, ॲक्युरेसी अँड स्पीड यासाठी असेल. चला बघा आता काय करणार आपण, परत पहिलं ब्रॅकेट ओपन केलं, मग सेकंड ब्रॅकेट. आता याचा नंबर घाई करू नका. ॲक्युरेसी जर आणायची असेल ना पहिले स्पीड स्लो ठेवा, मग त्याला वाढवा. अगोदर स्पीड घेऊन नंतर मग प्रॉब्लेम येतात, असं नका करू. चला बघूया आपण आता 50 जसेच्या तसे. बघा आपण काय करणार, साइन मायनस आहे घ्या. त्याच्यानंतर काय करणार आपण, याचं सॉल्व्ह करा. पहिले काय करता तुम्ही, डिव्हिजनच करता म्हणजे भागाकार करता. आता भागाकार ज्यांना माहित नाही कसा करतात सांगतो, इथून सांगतो मी तुम्हाला. हा जो इकडचा आकार असतो तो वर असतो कधीही. ओके, आणि भागीला 6 आहेत म्हणजे ही लाईन असते आणि इथं 6 देतो आपण. ओके, समजलं तुम्हाला, असा तो भागाकार करतो आपण. आता 6चा पाढा आपल्याला 24 पर्यंत म्हणायचा असतो. म्हणा 6 1 6, साइन 2 12, साइन 3 18, 6 चूक 24. ओके, म्हणजे आपण असं म्हणणार भाग किती आहे आपला, 4. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं 4 आन्सर आहे आपलं. मग आता काय करणार, इथं ब्रॅकेट ओपन झाला का नाही झाला अजून, मी नाही करणार, मी खूप मोठ्या स्टेप सांगणार तुम्हाला अगोदर स्टार्टिंगला. सो याचा जो भागाकार केला तो आन्सर किती आलं, 4 आलं. 6 चूक 24, 4चा भाग गेला. गुणेला जसंच्या तसं, 3 जसाच्या तसा. ब्रॅकेट क्लोज आहे तर क्लोजच ठेवायचं. ओके, नंतर प्लस जसं आहे तसं ठेवणार मी. 18 डिवायडेड 3 - 4. ओके, इथपर्यंत आहो. आता हे शेवटचं जे ब्रॅकेट आहे ओपन करून घेऊया आपण, नंतर पुढे जाऊया स्टेप बाय स्टेप. तुम्ही असं एवढा वेळ लागतो, नाही लागत ना, अगोदर समजून घ्या. 4 त्रिक 12, इथं 12 येतील. त्याच्यानंतर प्लस जसाच्या तसा, 18 जसाच्या तसा, नंतर भागीला 3 - 4. काय केलं फक्त तुम्ही काहीच नाही केलं. 4 त्रिक 12, हा 12 आला. आता हे जे इक्वेशन तुमच्या समोर आहे, तुम्ही अगोदर काय करणार, तुम्हाला माहित आहे इथं मायनस आहे आणि इथंही मायनस आहे, पण इथं काय आहे,
इथं डिव्हिजन आहे. सो मायनस मायनस डिव्हिजन तुम्ही अगोदर काय करणार, तर तुम्ही अगोदर डिव्हिजनच करणार. दुसरं जर तुम्ही अगोदर काही केलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. ओके, बघा आता कसं काय करूया आपण. इथं 50 जसाच्या तसा घेऊया, मायनस जसाच्या तसा, 12 पण जसाच्या तसा. आता इथं बघा भागाकार करा या दोघांचा. 18 इथं वरते असतात, 3 तिकडे आहेत म्हणजे खाली असतात. 3चा पाळा 18 पर्यंत म्हणा. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 सक 18. सक म्हणजे भाग कितीचा गेला, 6चा गेला. म्हणजे आपला आन्सर किती आलं, 6 आलं. मग काय करणार आपण, 50 हे जसं तसं प्लस इथं आन्सर किती येणार, 6 मायनस किती, 4. समजलं. आता तुम्ही काही करा, अगोदर हे करा, अगोदर हे करा, अगोदर ते करा. म्हणजे मायनसला अगोदर करा, प्लसला अगोदर करा, फरक पडत नाही. काही विद्यार्थी याला पहिले करतील, काही विद्यार्थी याला पहिले करतील, काही विद्यार्थी याला पहिले करतील. काही फरक पडेल, काहीच फरक पडणार नाही. एवढ्या डिटेलमध्ये सांगणार. तर डायरेक्ट टॉप लेवलला घेऊन जाणार तुम्हाला. तुम्ही म्हणणार आता सर आम्हाला मॅथमॅटिक आणि रिझनिंगचा कुठलाच धोका राहणार नाही. आणि हे शिकवता शिकवता स्पीड वाढवणार आणि तुम्हाला त्या शॉर्ट टेक्निक सांगणार, जेणेकरून तुमचा टाइम सेव्ह होणार. म्हणजे इथं मी तुम्हाला कन्सेप्ट, त्याच्यानंतर म्हणजे कन्सेप्ट विथ सिलेबस, सिलेबस जेवढाही आहे त्याचे कन्सेप्ट, टेक्निक्स आणि ट्रिक्स, हे सर्व स्पीड कसे वाढेल तिथपर्यंत सांगेल. चला ठीक आहे, या आता काही करा तुम्ही. आता जे तुम्हाला सोपं वाटते ते करा. मला माहिती आहे 50 मधून जर मी 12 कमी केले तर किती राहतील, 38 राहतील. 38 प्लस आहे, प्लस देणार. नंतर काय आहे, 6 आहे, 6 लिहिणार. -4 जसंच्या तसं. परत 38 आणि 6 किती करणार, काही करा तुम्ही, असं नाही की हेच. काही विद्यार्थी मला म्हणतील सर हे का नाही केलं अगोदर, करू शकता. कारण मायनस पहिले करा, प्लस पहिले करा, काही फरक नाही पडत. बाकीच्या ठिकाणी फरक पडतो. आता काय करणार, 18 आणि 6 44, मायनस किती 4. फायनल आन्सर किती आलं तुमचं, फायनल आन्सर किती येणार तुमचं इथं, 40. झालं, संपलं. हे तुमचं आन्सर आहे. कुठे दिसतंय, 40. आता किती विद्यार्थ्याचं राईट आन्सर आलं कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं. चालेल. सो बॉडमासला या पद्धतीने शिकवायचं. आता एक काम करूया आपण, या बॉडमासवर प्रॅक्टिस करूया अगदी 0 पासून. स्पीड वाढेल. कारण तुम्ही जेव्हा आता कंबाईनचा पेपर द्यायला जाल, एमपीसीच्या खूप सारे एक्झाम आहेत सरळ सेवेचे, त्या द्याल, किंवा याच्या व्यतिरिक्त एमपीसीच्या एक्झाम्स आहेत, किंवा एसएससीचे एक्झाम्स असतील, बँकिंग असेल, यूपीएससी असेल, इव्हन पोलीस भरती असेल. प्रॉब्लेम काय येणार, स्पीड. आता ते स्पीड गेन करूया, इम्प्रूव्ह करूया आपण. कशी बघा ते आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा रूल समजून घ्यावा लागेल. इथंच विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त मार्क्स जातात. काय म्हणजे ते, साईन. साईनचा जर नियम माहीत नसेल तुम्हाला, सर्वात जास्त मार्क्स आपले इथं जातात. साईन काय असते सर, एक अगदी 0 पहिलंच लेक्चर आहे. जसं जर पुढे जाऊया आपण, मग बघा तुम्ही म्हणा की सर असं लेक्चर पूर्ण युट्यूबला मी बघितलं नाही. ही सिरीज ज्या लेवलला आपण शिकवणार आहे. बघा आता काय करू शकतो. आता तुम्ही म्हणा सर हे ऐकलेलं खूप आहे स्कूल पासून आम्ही, की प्लस 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 होते, मायनस मायनस प्लस होते, प्लस मायनस मायनस होते, मायनस प्लस मायनस होते. ऐकलं खूप वेळ आहे, पण ते अप्लायच नाही करतायत, इम्प्लिमेंट नाही करतायत. किंवा इम्प्लिमेंट जरी करता येते पण कधी चुकाच होतात. असं का होते, किंवा चुका नाही, मला सर्वच येते पण वेळेवर लक्षात राहत नाही की काय 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 होतं. आता सांगतो काय करायचं. काहीच नाही. बघा जेव्हा दोन्हीही साईन सारखे असतात, जेव्हा दोन्हीही साईन सारखे असतात, फक्त प्लस करायचं. काय करायचं, फक्त आणि फक्त प्लस करायचं. समजलं मी काय म्हणत आहे. दोन्हीही साईन जेव्हा सारखे असतात, म्हणजे एक्झाम्पल बघा, मला म्हणायचं आहे की 5 + 5. तुम्ही म्हणा सर इथं साईन नाही. जेव्हा कुठलंच साईन नसते, म्हणजे अंकाच्या अगोदर आणि तिथं ब्रॅकेट नाही, काही नाही, काही नाही, नो ब्रॅकेट, नो नथिंग, काहीच नाही आहे, तेव्हा तिथं सुद्धा प्लसचं साईन असते. समजलं. म्हणजे इथं सुद्धा काय आहे, प्लसचं साईन आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण कधी लावत नाही प्लसचं साईन, हे समजून घ्या. सो 5 + 5 किती झाले, 10 झाले. मग तुम्ही काय केलं, प्लस प्लस काय केलं, लिहिण्याची गरज नसते आपल्याला. प्लस म्हणजे तिथं लपलेला प्लस आहे, हे समजून घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे हे पण प्लस आहेत, हे पण प्लस आहेत, म्हणजे काय झाले, प्लस झाले 10. समजलं. आता तुम्ही म्हणा सर मायनस मायनस असेल तर, म्हणजे इथं पण -5 आहे, इथं पण -5 आहे, मग आता काय होणार, यस हे सुद्धा प्लस होणार, हे सुद्धा प्लस होणार. आता हाच सर्वात मोठा रोल आहे, हे सर्वात मोठं कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांचं, की जे सर माहीत सर्व आहे अप्लाय नाही होत. सांगतो कसं. तर बघा आता प्लस 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 केलं, मायनस मायनस ते पण प्लस होते. बघा कसं. तर फक्त एक रूल मी सांगितला नाही, तो सांगतो थोड्या वेळात. -5 -5 प्लस -5 10. काय लिहिणार तुम्ही, 10. पण जो साईन असते, साईन जे साईन असते ते मोठ्या नंबरचं, मोठा नंबर कुठला आहे, सारखेच आहेत, मायनस. आता तुम्ही म्हणा सर इथं तुम्ही का बरं प्लस साईन नाही दिलं, मी सांगितलं ना ऑलरेडी तुम्हाला. संख्येच्या अगोदर साईन नाही आहे म्हणजे प्लसचं साईन आहे. संख्येच्या अगोदर जर साईन आहेच तर बघा कुठलं दिलेलं आहे. मग तुम्ही म्हणा सर की प्लस प्लस सुद्धा प्लस होते, मायनस मायनस सुद्धा प्लस होते,
म्हणजे या दोघांचं तुम्ही काय केलं प्लस केलं, या दोघांचं तुम्ही काय केलं प्लस केलं. बट साईन मध्ये तुम्ही या प्लसचं साईन प्लस मध्ये ठेवलं, तुम्ही मायनसचं साईन मायनस मध्ये ठेवलं, बस एवढंच केलं तुम्ही. क्लिअर आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे साईनचा यूज. परत बघा आता एक इक्वेशन आणखी देतो. 5 प्लस -5 प्लस 5 काय करणार तुम्ही, काय करणार, मायनस प्लस प्लस मायनस मायनसच होते. जेव्हा दोन्हीही साईन वेगळे असतात मायनसच करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. बघा कसं, तर मायनस प्लस मायनस म्हणजे झिरो. झिरोला कधी मायनस साईन देणार नाही आपण इथं. झिरोला देतो आपण मायनस साईन, नाही देणार इथं मायनस साईन. ओके, होल नंबर माहित आहे ना, शिकणार उद्यापासून सर्व नंबर शिकणार तुम्हाला डिटेलमध्ये. ओके, पुढे चला. किंवा मला म्हणायचं 5 म्हणजे इथं काही नाही म्हणजे प्लस आहे आणि इथं मायनस आहे. इथं कुठलंच साईन नाही म्हणजे ते लपलेला 5 काय आहे प्लस आहे. सो मायनस प्लस असू द्या किंवा प्लस मायनस असू द्या, काय होणार झिरोच होणार ना, आणि झिरोला कुठला साईन लावत नाही आपण. क्लिअर आहे. म्हणजे हे सर्व समजलं सर आता आम्हाला की प्लस 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 मायनस मायनस सुद्धा प्लस, आणि संख्येचे जे साईन असतात, जे साईन असतात वेगळे असतील तर मायनस करायचं, सारखे सारखे असतील तर प्लस करायचं. हे डोक्यामध्ये फिट झालं आता. आता कधी लाईफ टाईम विसरणार नाही तुम्ही. पुढे चला. आता बॉडमास, बॉडमासचा कॉन्सेप्ट समजला. तुम्ही बेरीज अगोदर करा, वजाबाकी अगोदर करा, काही फरक पडत नाही. पण यांना तुम्ही नंबर वाईज न्या फक्त, इथं फरक पडतो. आता आपण काय करूया, हा हे ब्रॅकेट समजून घ्या एकदा. ब्रॅकेट तुमच्या समोर आहे. सर्वात अगोदर ही जी लाईन आहे म्हणजे आपण असं लिहितो ना 3, आणि मी इथं जर 5 लिहिलं आणि असं साईन दिलं, बघा हा जो असतो ना, हा वाला साईन हा सुद्धा एक ब्रॅकेट असतो सर्वात लहान. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट, त्याच्यानंतर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, स्टेप बाय स्टेप यायचं सर्वात. आता तुम्ही म्हणा सर इथं का बरं सर्वात मोठा दुसरा तिसरा असं का बरं केलं, सर्वात मोठा का नाव दिलेला, तसं नाही. म्हणजे सर्वात अगोदरचा आहे हा, सर्वात काय आहे अगोदरचा, नंतरचा स्टेप बाय स्टेप यायचं सॉल्व्ह करताना. असं आपण म्हणू शकतो. सर्वात आधी कुठला ब्रॅकेट सोडवायचा त्यानुसार घ्यायचं आहे. पुढे चला. आता येऊया आपण आपल्या प्रॅक्टिसवरती. इथून चालू होईल आपली प्रॅक्टिस. या आता प्रॅक्टिसवर. ही जर प्रॅक्टिस केली ना तुमची स्पीड बघा किती वाढणार आहे. आय प्रॉमिस यू की कुठलंही इक्वेशन सॉल्व्ह करताना तुझे ॲडव्हान्स वालं आणि तिथं जर बॉडमास काम पडणारच आहे 100% तुम्हाला. स्पीड बघाल तुमची. चला द्या फटाफट आन्सर. काय दिलेलं आहे, काय आहे इथं मायनस प्लस. सर इथं मायनस आहे इथं प्लस आहे, दोन्हीही साईन वेगळे असतील तेव्हा मायनसच करायचं. क्लिअर आहे. कोणाला काही प्रॉब्लेम, मायनस प्लस प्लस मायनस मायनस होते. दोन्ही साईन वेगळे असतात. बघा हे साईन बघा आणि हे साईन बघा वेगळे आहेत सर, काय करू मायनस करा. करूया. मग मायनस जर करायचं म्हटलं, याच्यातून हे मायनस जर करायचं म्हटलं, 5 मधून 2 गेले किती राहतात सर 7 राहतात, माहिती आहे आम्हाला. तुम्ही काय केलं मायनस प्लस मायनस केलं, पण साईन पण द्यावं लागतं ना नंतर. ते कसं द्यायचं सर, मोठ्या संख्येचं. काय करायचं मोठ्या संख्येचं. इथं मोठी संख्या कुठली आहे, 2 मोठी संख्या आहे की 5 मोठी संख्या आहे, तर ऑब्विसली 5 मोठी संख्या आहे. ओके, मग आता तुम्ही साईन कोणाच देणार, सॉरी मायनस करणार तुम्ही, मी चुकी सांगितलं. 5तून 2 गेले किती राहतात 3 राहतात. मग आता मला म्हणायचं साईन कोणाच देणार, मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोण आहे तर 5 आहे, संपलाय सर. क्लिअर आहे. कुठे दिसते तुम्हाला मायनस ते, तर ऑप्शन नंबर बी. एवढं डिटेलमध्ये तुम्हाला 0 पासून जायचं. पुढे पुढे जायचं आणखी बघा. आपण छोट्या छोट्या क्वेश्चन पासून मोठ्या मोठ्या क्वेश्चन पर्यंत जाणार आहोत, जेणेकरून सिम्प्लिफिकेशनचे जेवढी क्वेश्चन्स येतात किंवा जे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स येतात किंवा जो बेस म्हणतो आपला तो पूर्णपणे स्ट्रॉंग होणार आहे. तुझ्या डेली लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट काय केलेलं आहे, पहिले याला समजून घ्या. पहिले ब्रॅकेट सोडवतो ना आपण, ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये जर बघितलं सर इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे, मग साईन सोबत खेळू आपण, अंकासोबत नाही. जर अंकासोबत खेळलो असतो आपण, जर अंकासोबत आपण काय केलं असतं, अंकासोबत आपण ऑपरेशन केलं असतं तर प्रॉब्लेम काय झाला असता, मग हा ब्रॅकेट राहिला असता एक. आपण काय करणार इथं, पहिले हे मायनस मायनस हे अगोदर प्लस होऊन जाणार, मायनस मायनस हे काय झाले प्लस झाले. आता याला नोट डाऊन करूया. हे कसं इक्वेशन आहे बघा, इथं काय असेल 5, हा मायनस मायनस काय झाला प्लस, ब्रॅकेट ओपन केलं आपण, हा 2 म्हणजे काय झालं, जे अगोदर तुम्ही सॉल्व्ह केलं ना हे तेच इक्वेशन आहे, फक्त तुम्हाला कन्फ्युज केलं. तुमच्या लक्षात येत आहे. मग जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाल तुम्ही म्हणाल ते प्रश्न समजतात मला पण प्रॉब्लेम काय सोडवतच येत नाही. असं का होते, कारण हेच माहित नाही आम्हाला. इथून जाणार आपण आता 0 पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत. चला बघा आता काय म्हणू शकतो आपण, मायनस प्लस माहित आहे सर आम्हाला, मायनस प्लस मायनसच होणार. मायनस प्लस काय होते मायनस होते. मग बघा बरं 5तून 2 गेले मायनस प्लस मायनस होते, म्हणजे 5तून 2 गेले 3 राहतात, आणि जे साईन देता तुम्ही ते मोठ्या संख्येचं देतात. संपलं, -3 तेच आन्सर आहे. फक्त मी थोडंसं कन्फ्यूज केलं तुम्हाला, आणखी थोडं विचारून. असंच तुम्हाला आयोग करते, असंच तुम्हाला परीक्षेमध्ये होते. पण आता ते होणार नाही, कारण
एवढं बेसिक मी तुम्हाला सांगत आहे, एवढं बेसिक तुम्हाला कुठेच मिळणार नाही, त्या लेवलचं सुद्धा ॲडव्हान्स मिळणार नाही. पुढे चला. नेक्स्ट काय म्हणू शकतो आपण? सर्वात फर्स्ट आता जर बघितलं इथं आपण सेमी ब्रॅकेट मल्टिप्लाय आहे. आता डायरेक्टली ब्रॅकेट सोबत जर आपल्याला पहिले अंकासोबत खेळायचं असेल, अंकासोबत तुम्हाला माहित आहे इथं काही बेरीज वजाबाकी नाही करणार आपण, इथं मल्टिप्लाय करणार आहोत. इथं करणार आहोत मल्टिप्लाय कसा होणार? बेत्रिक या दोघांचा विचार करा तुम्ही, या दोघांचा विचार करा. साइन कुठला आहे? मल्टिप्लायचा आहे. सो बेत्रिक किती होतात? 6. मी 6 इथं लिहिणार. म्हणजे अगोदर काय केलं तुम्ही? अंकासोबत बघितलं. आता साईनला साईन सोबत बघा. मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. म्हणजे इथं काय आहे? प्लस आहे. +6. प्लस देण्याची गरज नसते. क्लिअर आहे? प्लस देण्याची गरज नसते. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आता का तुम्ही मोठ्या संख्येचं साईन नाही घेतलं सांगा, आता का नाही घेतलं मोठ्या संख्येचं साईन, असं काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट असेल. क्लिअर करून देतो. बघा, जर मी असं केलं असतं, कसं? -2 -3, तर याचं उत्तर किती असतं? आता हा मल्टिप्लाय नाही ना, हे मल्टिप्लिकेशन नाही आहे. इथं मल्टिप्लाय केला आपण. जेव्हा मल्टिप्लाय केला तेव्हा या दोन अंकाचा काय केला आपण? गुणाकार केला आणि तो इथं लिहिला. आणि यांचा सुद्धा काय केला आपण? मायनस मायनस यांचा विचार केला. मग मायनस मायनस साईनला सुद्धा गुणाकार करून काय केलं? प्लस केलं. ओके, म्हणून इथं +6 आहे. इथं बघा, आता इथं मल्टिप्लाय आहे का? नाही आहे मल्टिप्लाय. मग इथं कोण आहे? सबट्रॅक्शन आहे. पण तुम्हाला माहित आहे मायनस मायनस प्लस होते. मग तुम्ही काय करणार? अगोदर संख्याचा विचार करणार, नंतर या साईनचा विचार करणार. अगोदर संख्यांचा विचार करा. काय मायनस मायनस काय होते? प्लस होते. मग बघा 2 आणि 3 5. इथं अगोदर 5 लिहून टाका. आता बघा मोठी संख्या कुठली आहे? ती म्हणजे 3. आता इथं मायनस द्या. इथं का बरं मोठी संख्या बघावी लागली? कारण इथं सबट्रॅक्शन ॲडिशन होतं, मल्टिप्लिकेशन थोडी ना होतं, डिव्हिजन थोडी ना होतं. ठीक आहे, आणखी समजेल तुम्हाला. पुढे चला. सो आन्सर काय इथं? 6. नेक्स्ट क्वेश्चन मी परत एकदा सांगतो. पॉज करायचं, सोडवायचं. हा, असा क्वेश्चन सर काय करू आम्ही? डोक्यावर कधी 2 येतो, डोक्यावर कधी 3 येतात, डोक्यावर कधी 100 येतात, आणि याच्यावर जेव्हा प्रश्न येतो अटकून जातो आपण. काय करायचं अशा वेळेस? टेन्शन नका घेऊ. आता तुमच्यासोबत मी आहे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये, त्या लेवलला नेऊन ठेवणार तुम्हाला. ओके, तुम्हाला कुठलेही अदर चॅनल फॉलो करण्याची नीडच पडू देणार नाही. लेट्स सी काय म्हणू शकतो आपण. सो अशा प्रश्नामध्ये सर्वात महत्वाचं काय? स्क्वेअर. हा जो डोक्यावर येतो ना, म्हणजे डोक्यावर येणे म्हणजे काय बरं? 2च्या डोक्यावर जर 1 लिहिला, 2च्या डोक्यावर जर 2 लिहिला, 2च्या डोक्यावर जर 3 लिहिला, 2च्या डोक्यावर जर 4 लिहिला, याचा अर्थ काय होतो? हा त्याचा पॉवर असतो, हा त्याचा घातांक असतो. म्हणजे नेमकं काय समजून घेऊ. म्हणजेच याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की 2चा गुणाकार एकदाच, 2चा गुणाकार एकदाच करा. 2चा गुणाकार बे काय केलं तुम्ही? 2चा गुणाकार काय केलं? एकदाच, बे इथं काय केलं? 2चा गुणाकार 2दा, 2चा गुणाकार 2दा. याचा अर्थ काय होते? 2चा गुणाकार 3दा. याचा अर्थ काय होते? 2चा गुणाकार 4दा. सॉरी, इथं 2 पाहिजे होता. ओके, सो 2 आणखी 2. म्हणजे त्याचे पॉवर किती आहेत? याचा एकच पॉवर आहे, त्याच्यामध्ये एकच पॉवर आहे, जास्त पॉवर नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पॉवर 2 वेळाची आहे, याच्यामध्ये पॉवर 3 वेळाची आहे, याच्यामध्ये 4 वेळाची आहे. म्हणजे आपण असं म्हणणार की याचं फायनल उत्तर किती आहे? 2च आहे. याचं फायनल उत्तर किती आहे? 4 आहे. म्हणजे काय केलं तुम्ही? बेदुनी 4, म्हणजे 2चा वर्ग म्हणतो, 2चा याला क्यूब म्हणतो, 2चा पॉवर 4 म्हणतो आपण त्याला. घातांक 4 घातांक आहे त्याचा, 2चा 4 घातांक असं म्हणतो आपण त्याला. ओके, मग आता घातांक म्हणजेच काय, पॉवर म्हणजेच काय? आता इंडायसेस हे ते सर्व मी तुमचं त्या लेवलला केलं करून देईल, टेन्शन नका घेऊ. काही विद्यार्थी म्हणजे नाही सर हे काय, म्हणून म्हणतो माझं लेक्चर तुम्ही काय करा माहिती आहे का? स्पीड वाढवा, स्किप नका करू. स्किप करत असाल तर आय वोंट टेक युअर गॅरंटी दॅट यू कॅन टेक आउट ऑफ स्कोर इन मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग, बिकॉज आय नो की तुमचा मार्क कुठे जाऊ शकतो. सो स्किप कुठेच करू नका. तुम्ही स्पीड वाढवू शकता, स्पीड कमी करू शकता, पॉज करू शकता, बट कधी स्किप करू नका. ओके, समजणार नाही काही. कारण एखाद्या वेळेस मी एवढा इम्पॉर्टंट टॉपिक सांगून देईल, तो मी सर कुठे पुस्तकात नव्हता किंवा कुठेच नव्हता, तो फक्त एक्सपिरियन्स मधून आलेला असतो, मग तो तुम्ही मिस करणार. चला ठीक आहे, बघूया आपण आता 3 वेळा. मग तुमच्या लक्षात आलं नाही, मग इथं काय म्हणणार आपण? 2 वेळा करायचं आपल्याला, मग तेवढ्या वेळा गुणाकार करायचा फक्त, बस बाकी काही नाही. तेवढ्या वेळा फक्त गुणाकार करायचा. बेदुनी 4, 4 दुनी 8, म्हणजे इथं किती येणार? 8. सेम बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, किती येणार? 16. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. मग कितीही मोठा घातांक घ्या तुम्ही काढू शकता. आता बट इथं प्रॉब्लेम काय आहे? इथं प्रॉब्लेम आहे -2 × 2.
काय येणार आन्सर? म्हणजे 2ला किती वेळा मल्टिप्लाय सांगितलं? 2 वेळा. 2चा मल्टिप्लाय 2 वेळा, कारण आपल्याला इथं स्क्वेअर काढायचा आहे. मग 2चा स्क्वेअर जर 2 वेळा काढायचा आहे तर बे दुनी 4, 4 लिहिला सर. आता इथं प्लस आहे साईन, इथं मायनस आहे साईन, प्लस मायनस सर मायनस करत असतो आपण. समजलं? झालं आन्सर. आन्सर काय आहे? -4. सर आम्हाला हे समजलं, बे दुनी 4 हे समजलं, पण हे नाही समजलं. मायनस प्लस शिकलो ना आपण, मायनस प्लस मायनसच होते, म्हणून साईन मायनसच देणार. सो आन्सर विल बी -4. समजत आहे? याच्याशिवाय बेस कंप्लीट होणार तुमचा. पुढे चला, खूप सारे क्वेश्चन घेऊया आपण. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न जसा दिला पॉज करायचं, सोडवायचं, आणि मी काय आन्सर दिलं मॅच करायचं. पुढे चला, काय म्हणू शकतो आपण? हा सर असं आलं तर काय करू? पहिला जो तुम्ही क्वेश्चन घेतला हा पहिला क्वेश्चन विदाउट ब्रॅकेट होता, पण हा जो क्वेश्चन आहे हा विथ ब्रॅकेट आहे. आता काय करायचं? आता याचा अर्थ काय होतो? ब्रॅकेटमध्ये दिला म्हणजे काय अर्थ होतो याचा? याचा अर्थ होतो ब्रॅकेटमध्ये दिला म्हणजे तुम्ही काय करणार आता? याचा अर्थ -2 इंटू -2. काय अर्थ होतो याचा? -2 इंटू -2. तुम्हाला हे तर समजलं सर, बेदुनी 4 हे तर येत होतं आम्हाला की बेदुनी 4, पण मायनस मायनस काय झाला? इथं प्लस झाला, आणि प्लसचं साईन आपण देत नसतो. सो आन्सर विल बी बी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या वेळेवर येत नाहीत ना आपल्याला, किंवा विसरून जातो ना आपण, मग प्रॉब्लेम क्रिएट होतात. ओके, पुढे चला, आणखी बघूया. आणखी सर असं इक्वेशन आलं तर, म्हणजे यांनी सांगितलं आम्ही जर असं केलं, 2 आणि 3 5 आणि 5 चूक 20, सर 20 आन्सर आहे. 2 आणि 3 5 आणि 5 चूक 20, सर आन्सर विल बी हे. नाही, रॉंग आहे. सो याला म्हणतात बॉडमास, आणि बॉडमासच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काय करणार समजून घेऊ. हा, तुम्ही तुमचा आन्सर देत चला पॉज करून. काय करतो आपण अशा कंडिशनमध्ये? मल्टिप्लाय अगोदर करतो. सो आपण काय करतो अशा वेळेस? 2 अधिक 3 जसाच्या तसा ठेवायचा, कारण अगोदर नंबर हा मल्टिप्लायचाच असतो. सो काय करणार? 3 चूक काय करणार आपण? 12. 3 चूक किती येणार? 12. हे 3 येणार नाही, कारण त्याचा मल्टिप्लाय केला. 3 चूक 12. सो आता याच्यामध्ये 12 आणि 2 किती होतात? 14. सो आन्सर किती असणार? 14. 14 कुठे आहे? बी मध्ये. संपलं. क्लिअर आहे? पुढे चला. नेक्स्ट, ही आपल्याला स्पीड वाढवायची आहे. याच्यानंतर आपण जसं जसं पुढे जाणार इक्वेशन त्या लेवलचे घेणार, आणि त्या लेवलचे सुद्धा प्रश्न झाल्यानंतर चॅप्टरला सुरुवात करणार. ओके, काय करणार सर? अगोदर मल्टिप्लाय करू की अगोदर डिवाइड करू? आता आपण जर आपल्याला सोपं वाटलं सर, नाही सर मी एक काम करतो, मला मल्टिप्लाय सोपा जातो अगोदर, तो करतो. चला करूया. 2 6 डिवायडेड किती होतं इथं? 12. मग 6 1 6, साइन 2 12, दोन्ही. मग सर उत्तर 2 यायला पाहिजे होतं. मग उत्तर 2 आहे का? नाही. का? कारण अगोदर आपण मल्टिप्लाय केला. काय करायला पाहिजे अगोदर? भागाकार करायला पाहिजे बॉडमासच्या रूल्सनुसार. आता बघूया आपण. बघा, याच्यानंतर मी तुम्हाला काटाकाटी शिकवणार आहे. काटाकाटी समजते का? काटाकाटी कशी असते माहिती आहे का तुम्हाला? काटाकाटी म्हणजे इथं आहे, इथं पण काहीतरी दिलेलं आहे, इथं पण नंबर आहे, इथं पण नंबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा याचा पण याच्या खाली लाईन दिलेल्या आहेत, याच्या खाली आणखी काही करायचं आहे, किंवा रूट मध्ये आलेले आहेत, रूट सोबत तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. पण हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा बेस कंप्लीट असतो. सो हे पहिलं सेशन असल्यामुळे मी त्या लेवलला घेत आहे. पहिले स्पीड वाढवा, नंतर हाय लेवलवर चाला. ओके, चला पुढे जाऊया. ते काटाकाटीमध्ये सर्व येणार तुमचं. सिम्प्लिफिकेशन जेव्हा करतो आपण, काय करणार आपण? पाडा म्हणा 3चा 12 पर्यंत, झाला भागाकार. या 3चा 12 पर्यंत पाडा म्हणायचा, जोपर्यंत 12 येत नाहीत. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चूक 12, 3 चूक किती? 3 चूक. चूक मीन्स 4. म्हणजे आपला भाग कितीचा गेला? 4चा. म्हणजे आन्सर किती आलं? 4. म्हणजे आपण इथं 4 लिहू शकतो. नंतर इथं साइन कुठला आहे? मल्टिप्लाय. पुढे कोण आहे? 2. मग 4 दोन्ही किती होते? 8. 8 कुठे दिसते? ऑप्शन बी. म्हणून बॉडमासचे नियम असतात. सो बॉडमासच येत नसेल तर सर्वात बदमाश स्कोर आपलाच येतो. म्हणून तुम्हाला बॉडमास आलं पाहिजे. चला पुढे जाऊया. पुढचा बघा इक्वेशन काय आहे. सर असं आलं तर काय करू? कधी आलेल्या पेपरमध्ये क्वेश्चन्स, ऑलरेडी पेपरमध्ये क्वेश्चन दिसतात आपल्याला. मी क्वेश्चन कसे येतात पेपरमध्ये हे थोडंसं आणखी ॲडव्हान्स क्वेश्चन झाल्यानंतर दाखवतो की क्वेश्चन कसे येतात आणि त्याच्यासोबत डील कशी करायची तुम्ही. चला सांगा काय करू शकतो. सर हे ब्रॅकेटमध्ये आहे, काय करणार? मी काय सांगितलं तुम्हाला? आता तुम्हीच उत्तर द्यायचं आहे. पॉज करायचं, आन्सर द्यायचं. पॉज करायचं, आन्सर द्यायचं. पहिलं मी एकच सांगतो तुम्हाला काय करायचं असते. सर इथं समजा सपोज साइन आलेला आहे इथं प्लस, बट आता ते कंसामध्ये आहे, ब्रॅकेटमध्ये आहे, ब्रॅकेटमध्ये आहे, ऑब्व्हियसली त्याला प्लस मध्ये घेणार. का कशामध्ये आणणार तुम्ही?
प्लसमध्ये आणणार. आता प्लस कुठे दिसते बघा तुम्हाला प्लस कुठे दिसते सर? इथं तर मायनस आहे, हे उत्तर नाही तुमचं. सर इथं 0 आहे, 0 येणार नाही तिचा. आता तुमच्याकडे 2 आहेत. आता त्यानंतर 100 कसं काय होणार? तुम्ही काय बेरीज केली का? तुम्ही मल्टिप्लाय करता. काय करता? मल्टिप्लाय. पण एकाचा 100 वेळा, एकाचा 1 वेळा मल्टिप्लाय करा, एकाचा 10 वेळा मल्टिप्लाय करा, एकाचा 100 वेळा मल्टिप्लाय करा. म्हणजे त्याचा जो पॉवर आहे, पॉवर किती आहे? याचा पॉवर 100 आहे. आन्सर एकच येणार. किती येणार? 1. बट कसं येणार ते? प्लसवालं ब्रॅकेटमध्ये आहे ना. हां, वेगळा रूल सांगेल तुम्हाला. सम आणि इवन ते काय असते आणि तेव्हा साईन कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगेल थोड्या वेळात. पुढे चला. काय करणार? हां, सोपं आहे सर. आता तुम्ही या दोघांचा अगोदर विचार करा तरी उत्तर ते येईल, किंवा या दोघांचा विचार करा अगोदर तरी उत्तर ते येईल, किंवा या दोघांचा विचार अगोदर करा तरी सुद्धा उत्तर तेच येईल. सर असं का बरं? कारण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. मायनस प्लस, प्लस मायनस अगोदर काही करा, उत्तर तेच येते. ओके, बघा काय करू शकतो आपण. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण जे तुम्हाला सोपं वाटते, इथं काही नाही म्हणजे इथं प्लस आहे. सो प्लस मायनस कधीही मायनस होते हे लक्षात ठेवायचं. प्लस मायनस, मायनस प्लस दोन्ही साईन वेगळे असले म्हणजे मायनसच करायचं. दोन्ही साईन सारखे असले म्हणजे प्लसच करायचं. ओके, बघा आता प्लस मायनस मायनसच होते. म्हणजे आता 2तून 3 जात, मग 3मधून 2 काढायचे. 3मधून 2 गेले किती राहतात? 1 राहतो. ओके, किती राहतो? 1. आणि साईन कुठलं देतो आपण? छोट्या संख्येचं की मोठ्या संख्येचं? सर मोठ्या संख्येचं देतो. सर हे समजलं मला, हे स्टेप समजली. पुढे चला. आता पुढची स्टेप काय आहे? जी जशी आहे तशी लिहून ठेवतो मी. पुढची स्टेप जशी आहे तशी लिहून ठेवतो. ओके, पुढे जाऊया. अजून आपण सॉल्व्ह नाही केलं, किंवा ठीक आहे याला असंच ठेवा, याला जाऊ देऊ खाली आपण. आता सर मी हे शिकलो होतो की मायनस मायनस प्लस होते, बट मायनस मायनस जर प्लस होते तर अगोदर या दोघांना प्लस करून टाका. या दोघांना काय करायचं आहे? प्लस. 1 आणि 4 5. आणि साईन कुठलं देतो? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कुठली आहे? मायनस. सो 1 मायनस 4 मायनस काय केलं इथं आपण? 5 मायनस. समजलं? म्हणजे आपण मायनस मायनस प्लस केलं म्हणून 1 आणि 4 5 आणि साईन मोठ्या संख्येत दिलं. पुढे चला. समोर काय दिसते तुम्हाला? +5. आता सर इथं संख्या वेगळ्या आहेत, सॉरी साईन वेगळ्या आहेत. मग जेव्हा साईन वेगळं असते ना मायनसच करायचं. ते मायनस प्लस असू द्या, प्लस मायनस असू द्या, मायनसच करायचं. मग आता काय करणार आपण याच्यामध्ये? 5तून 5 गेले, उत्तर किती येणार? 0. आणि 0ला कधी मायनस साईन देत नसतो. ठीक आहे, हे जे बॉर्डवर शिकवत आहे याचं बेसिक आहे, याच्यामध्ये ॲडव्हान्स आहे. पण आता तुम्ही म्हणा सर आम्हाला अजून संख्या सांगितल्या नाही. उद्या तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये कसं बघायचं, संख्या सर्व प्रकार ते सर्व ॲप्लिकेशनमध्ये कसं बघायचं टोटल सांगणार आहे तुम्हाला. कुठे 0 फर्स्ट नंबर. तुम्ही पॉज करू करू आन्सर द्यायचे सर्वांनी. पुढे बघा आणखी काय म्हणू शकतो आपण. अशाचं काय करायचं सर? इथं डिव्हिजन दिलेलं आहे, इथं ब्रॅकेट दिलेलं आहे. मग अगोदर ब्रॅकेट करू का ओपन? करा, वाटत असेल तर करूया. अशा कंडिशनमध्ये काय करायचं? इथं मी 10 घेतला, डिवाइड जसाच्या तसा ठेवला, 2 घेतला, दोघांच्या मधात इथं 2 संख्येच्या मधात जेव्हा साईन नसते ब्रॅकेट असते तिथं मल्टिप्लाय घेत असतो आपण. काय? मल्टिप्लाय असतो, म्हणजे दोघांचा मल्टिप्लाय असतो. सो इथं काय करणार? मल्टिप्लाय काय? 5. तुम्हाला माहित आहे की अगोदर आपण डिव्हिजनच करतो, भागाकारच करतो आणि नंतर आपण गुणाकार करतो. गुणाकार अगोदर नाही करायचा, उत्तर चुकणार तुमचं. बघूया. आता याचा भागाकार खूप सारे विद्यार्थी म्हणतात कसा करायचा? जी पहिली संख्या असते ती वर ठेवायची आणि जी दुसरी संख्या असते ती खाली ठेवायची आणि याचा पाढा जोपर्यंत वरची संख्या येत नाही तोपर्यंत म्हणायचा. झाला भागाकार. म्हणूया 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 पंच. पंच म्हणजे 5. मग आपला भाग कितीचा गेला? 5चा. म्हणजे आपण इथं 5 लिहू शकतो. याचा भाग आपला 5चा गेला आणि समोर किती आहेत? आणखी 5च आहेत. आणि 5 5 25. सर उत्तर आलं. 25 कुठे दिसते? सेकंडमध्ये. ठीक आहे, इझिली समजत आहे. तुम्ही म्हणायचं हे तर समजते सर, मोठे गणित आलं तर काय करू, एक्झाममध्ये काय करू? यस, हे त्याचा बेस आहे. हे आल्याशिवाय ते तुम्हाला व्यवस्थित येणार नाही, किंवा आलंही ते तर तुम्ही कुठेतरी अडकणार, तुमची पुढची पायरी चालणार नाही याच्याशिवाय फायनल आन्सर काढण्यासाठी. पुढे चला. नेक्स्ट काय करू सर? ब्रॅकेट ओपन. पहिलं काम काय आपलं? जरी इथं डिव्हिजन असेल पण आपलं पहिलं काम आहे ब्रॅकेट ओपन करणे. करूया, रूल नाही तोडणार आपण. आता काही एक्स्ट्रा स्मार्ट विद्यार्थी सर, एक्स्ट्रा स्मार्ट की नाही सर ते असं केलं तरी तेच उत्तर येते, तसं केलं तरी तेच उत्तर येते. कुठे कुठे जर त्याला वेगळं चेंज केलं ना, हायर लेवलचे क्वेश्चन आणले मग तिथं काय होणार माहिती आहे का? तुम्ही ना सर आताच घ्या ना ते हायर लेवलचे क्वेश्चन्स. मला जे पहिल्यांदा सुरुवात करतात मॅथमॅटिक्स रिझनिंगची, मला त्या विद्यार्थ्याला कन्फ्यूज नाही करायचं एवढ्या लवकर.
स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व दिसणार आहे, हेच सांगणार आहे मी. ओके, बघा आता. सो अशा कंडिशनमध्ये काय करायचं, 6 आहे जसं तसा डिवाइड 2 जो आहे तो द्यायचा. आता याचं ब्रॅकेट ओपन करा. कसं करणार, 1 आणि 2 काही फरक नाही पडत. तुमच्या लक्षात आलं असेल तर सर हे जरी केलं असतं तर उत्तर तेच आलं असतं ना, प्रत्येक ठिकाणी नाही होणार ना असं. चला ठीक आहे, आपला रूल फॉलो. मला काय म्हणायचं, काही असू द्या ना, रूल फॉलो करायचा की अगोदर हेच असते नंतर तेच असते, संपलं. मग आयोग अशा वेळेस काय करेल, गुगलीवाला क्वेश्चन टाकेल. मग काय करणार. चला ठीक आहे, काय जाते काय आपलं असं करायला, मला हे म्हणायचं आहे. सो हे केलं आपण. 1 आणि 2 3, इथं 3 आहे ब्रॅकेटमध्ये, लिहूनच दाखवतो ना सर्व. ब्रॅकेटमध्ये किती आहे, 3 आहे. मग 6 सेम जसं तसं ठेवून द्यायचं. दोघांच्या मध्ये साईन नसते म्हणजे काय असते, मल्टिप्लाय. सो 2 गुणेला 3. आता अगोदर डिव्हिजन करतो आपण, मग तुम्ही नसा सर बघा तेच करायचं होतं. येस आय ॲग्री, पण प्रत्येक ठिकाणी जो रूल आहे तो फॉलो करा. प्रॉब्लेम होणार नाही, गुगलीवाल्या क्वेश्चनमध्ये अडकणार नाही तुम्ही. म्हणा 2चा बाळा जोपर्यंत 6 येत नाही, बे कबे, बे दोन्ही 4, बे त्रिक, त्रिक म्हणजे 3, 6, साईन कोणता आहे, इन 2. नंतर काय येणार, 3 त्रिक 9, म्हणजे फायनल आन्सर 9. 9 कुठे दिसते शोधा, ते तुमचं उत्तर आहे. संपलं. करू शकाल. सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की अशा पद्धतीने जर आपण प्रॅक्टिस केली तर स्कोर कसा येऊ शकतो. मी तुम्हाला बॉडमासवरती जवळपास 100+ क्वेश्चन देणार आहे, 100+ सॉल्व्ह करण्यासाठी, ते सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा. याचं एक काय करणार आहे, PDF देणार आहे. ज्यांना कम्फर्टेबल, ज्याला असं वाटतं की सर माझ्या काही ऑफलाईन एक्झाम्स असतात, सॉल्व्ह करा. ज्याला असं म्हणायचं की नाही सर मला ऑनलाईनमध्ये पण बघायचं, आजकाल ऑनलाईन एक्झाम खूप साऱ्या झाल्या, आलं पाहिजे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये 100 जर तुम्ही बॉडमाचे प्रश्न सोडवले, गरज नाही नंतर तुम्हाला बॉडमाचा दुसरा प्रश्न सोडवणे. नंतर दिल मी तुम्हाला त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन वेगळे, की ज्याच्यामध्ये काटाकाटी सर्व मिक्स असेल. मग ज्याच्यामध्ये डेसिमल येणार, फ्रॅक्शन येणार, सर्व येणार. ओके, रॅशनल इरॅशनल सर्व येणार त्याच्यामध्ये, इंटेजर सर्व मिक्स असेल त्याच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन काय करणार, असा क्वेश्चन आला तर काय करायचं. या लेक्चर शिवाय बाकीचे लेक्चर बघू नका जर बॉडमास येत नसेल तुम्हाला तर. अगोदर स्क्वेअर काढून घ्यायचा. कसा करणार आपण, डायरेक्टली याचा अर्थ होतो -9. शिकलो आपण. हे जर असं असतं तर सर असं असतं तर आपण काय केलं असतं, असं असतं ना तर याचं उत्तर आलं असतं +9. समजलं, दोन्ही समजून घ्या. जर असं आहे -3चा स्क्वेअर तर याचा आन्सर येते -9. आणि जर असं आहे -3 आणि त्याचा स्क्वेअर सांगितला असेल तर त्याचा आन्सर असते +9. ठीक आहे. असं का बरं सर, कारण इथं जरी मायनस आहे तर नंतर मल्टिप्लाय करताना प्लसमध्ये मल्टिप्लाय करावं लागते. म्हणजे 3 त्रिक 9, या 3चा मल्टिप्लाय मायनस त्या 3चा मल्टिप्लाय प्लस होता. इथं तसं नाही, ब्रॅकेटमध्ये म्हणजे दोन्ही मायनसमध्ये आहेत. ब्रॅकेटमध्ये म्हणजे दोन्हीही मायनसमध्ये आहेत. समजलं, नाही समजलं समजून सांगतो. म्हणजे मला असं म्हणायचं, बाहेर आहे ना ब्रॅकेट नाही सर, इथं काय करू, ब्रॅकेट जर इथं नाही आहे ना तर 3 गुणेला 3 असा येते. आणि याचं उत्तर काय येते माहिती आहे का, 9 आता साईन कुठलं देणार, इथं साईन नाही आहे म्हणजे इथं प्लस आहे. ओके, सो प्लस मायनस साईन मायनसच असते. ठीक आहे, आपण शिकलो. इथं बघा, आता इथं विद्यार्थी मित्रांनो समजलं नाही तर +9 कसा घेतला तुम्ही सांगतो. काय केलं आपण याच्यासाठी, जर तो ब्रॅकेटच्या बाहेर आहे, कसा आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर असं करणार. आणि ब्रॅकेटमध्ये आहे तर यासाठी काय करणार आपण, -3 इंटू -3 म्हणजे ते ब्रॅकेटमध्ये आहे. म्हणजे ते कुठे आहे, ब्रॅकेटमध्ये आहे. याचं उत्तर काय येते माहिती आहे का, +9. कसं, 3 त्रिक 9 आणि मायनस मायनस ते प्लस. हे लक्षात ठेवा. असे तुम्हाला क्वेश्चन येतात ना बेसिक, थोडंसं जरी वीक असेल मार्क जातो आपला, तर जायला नाही पाहिजे. म्हणून माझ्याकडून नक्कीच अशा अपेक्षा करा तुम्ही की मी थोडासा एक पॉईंट सुद्धा बेसिकचा सोडणार नाही तुमचा, आणि इव्हन ॲडव्हान्सचा सुद्धा. मग तुम्ही कॉन्फिडन्स फील करणार की सर आता मी मॅथमॅटिक्स रिझनिंगमध्ये स्कोर घेऊ शकतो. नाही करणार तरी सुद्धा त्यासाठी प्रॅक्टिस, आणि ते मी करून घेणार स्पीडवाली प्रॅक्टिस. मग म्हणा की सर सर्व येते पण प्रॅक्टिस पण आहे आणि स्पीड पण आहे. आता चला ठीक आहे, पुढे चला. ॲन्सर कुठे यायचं, याचा ॲन्सर काय काय पाहिजे होतं आपल्याला, सॉरी प्रश्न संपला नाही अजून. सो याचा ॲन्सर काय येणार, -9 +5. आता मायनस प्लस असू द्या प्लस मायनस असू द्या, जेव्हा संख्या वेगवेगळ्या असतात एकच काम करायचं ते म्हणजे मायनस. ओके, सो मायनस प्लस काय करतो आपण, मायनस. म्हणजे 9तून 5 गेले 4 राहिले. साईन मोठ्या संख्येचं म्हणजे मायनसचं. सो -4 कुठे दिसते, ऑप्शन नंबर बी. क्लिअर आहे, पुढे चला. नेक्स्ट याचं काय करायचं समजलं सर. आता आम्हाला याचं लगेच समजलं की इथं +9 असणार आणि +5 असणार, म्हणजे 9 आणि 5 आन्सर असणार 14. इथेही प्लस आहे तिथेही प्लस आहे, प्लसच आहे. +14 कुठे आहे, सी मध्ये. आन्सर संपलं. पॉज करून सर्वांनी उत्तर काढत चला. ओके, पुढे बघा आणखी.
नेक्स्ट काय म्हणू शकतो, आता हे असे प्रश्न तुमच्या मार्गावर असा आहे म्हणजे 0 वर आहे, हा अंक संख्या वरती असते आणि 5 खाली आहे. सो याचं उत्तर तुम्हाला माहित आहे, 0ला जेव्हा आपण कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय करतो अँसर 0च येते. काय ते आन्सर 0च येते जेव्हा 0ला तुम्ही कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय करता. सो जेव्हा तुम्ही 5चा पाढा म्हणणार 0 पर्यंत, 5 0 0, 5 0 0, 5चा पाढा म्हणावा लागेल ना 0 पर्यंत, 5चा पाढा म्हणावा लागेल 0 पर्यंत. ठीक आहे, ओके, समजलं सर. बट त्याला जर तुम्ही असं लिहिलं असतं, 5 इथं आहेत आणि 0 खाली आहेत, तर 0चा पाढा म्हणा 5 येईपर्यंत, कसा म्हणणार? पॉसिबल नाही आहे ना, पॉसिबलच नाही आहे. असं नका म्हणू की सर 0 5 0 1 0 0 0 0 येईल ना सर्व, कसं 5 येईल तुमचा? येणारच नाही. म्हणजे म्हणून याचं उत्तर काय असते, नॉट डिफाईन्ड किंवा कांट बी टोल्ड किंवा इन्फिनाइट किंवा खूप सारे आपण वेगळे आन्सर देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ते पॉसिबल नाही काढणं. म्हणून 0 जेव्हा खाली येतो तेव्हा आन्सर काढणं पॉसिबल नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 0 इथं असतो. आणखी पुढे जाऊया. तुम्ही पॉज करून काय करता, जसा दुसरा प्रश्न आला पॉज करायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. नाही असं केलं असेल परत लेक्चर बघा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिससाठी लेक्चर आहे. आणि कमेंटमध्ये सांगा की सर स्कोर किती आला तुमचा. बघा काय करू शकतो आपण. आता अगोदर करणार मल्टिप्लाय. काय करणार आहे दोघांचा? अगोदर मल्टिप्लाय करा, नंतर त्याचा विचार करा. मग मल्टिप्लाय करायचा असेल तर मी काय करणार, 1 2 म्हणजे 1 2 काय म्हणणार तुम्ही, किंवा 2 1 काय म्हणणार तुम्ही, 2 काय आला 2, आणि मायनस मायनस प्लस, म्हणजे प्लसचा साइन देत नसतो आपण. ठीक आहे, पुढे चला. नंतर प्लस, इथं काय दिलं प्लस, हा म्हणजे हा वाला भाग घ्यायचा आपल्याला, हा वाला भाग. चला ठीक आहे, तोही घेऊया. मग इथं तेच करणार, 3 चूक 12, काय करणार 12, आणि मायनस मायनस प्लस, इथं ऑलरेडी प्लस होतच 12, काय उत्तर येणार 14. समजलं? सो अशा पद्धतीनं तुम्ही बॉडमासवरती आता करायची आपल्याला प्रॅक्टिस. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे तुम्हाला हे संख्या दिसतात, हे बघा मी तुम्हाला बेसिक काय सांगतो, बेसिक काय काय करा सर्व विद्यार्थ्यांनी करायचं आहे. हे सर्व सरासरीचं बेसिक आहे, याची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, कशी मिळेल तुम्हाला तेही सांगतो. बघा सर्व ॲव्हरेज आहे, सरासरी पूर्ण ट्रिक्स आहेत ॲव्हरेजच्या, हे बेसिक आहे. हे बेसिक वाचल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सरासरीचं बेसिक टोटल दिलेलं आहे मी याच्यामध्ये. नंतर हे जे बेसिक आहे रेशिओ अँड प्रोपोर्शन, ओके, पूर्ण बेसिक आहे, हे वाचल्याशिवाय पुढे जाणार नाही आपण चॅप्टरवरती. आणखी म्हणणार आपण जर पर्सेंटेज शिकायचे आहेत आपल्याला, हे त्याचं पूर्ण बेसिक आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेसिमल जे पॉईंटमध्ये लिहितो आपण, पूर्ण बेसिक आहे त्याचं. आणि काय म्हणणार आपण डिव्हिजिबिलिटी, कुठल्या संख्येने, म्हणजे आता 2ची काय 3ची काय, कसोट्या ज्याला म्हणतो आपण कसोट्या, ओके, हे पूर्ण याचं बेसिक आहे. ट्रिक्स आहेत असं म्हणू शकतो. क्यूब अँड क्यूब रूट, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, त्याच्यानंतर टेबल्स आणि आपले संख्यांचे प्रकार. हा पहिला बेस आहे. हा बेस 7 ते 8 दिवसात कंप्लीट करायचा आहे. हा कुठे मिळेल तुम्हाला? फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर. तुम्हाला फक्त PDF नाही मिळणार, व्हिडिओ लेक्चर्स. बघा तुम्हाला काय काय मिळणार सांगतो. त्यासाठी काय काय करायचं सांगतो. सर्व विद्यार्थ्यांनी गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲपचं नाव काय आहे आपल्या? गायत्री अकॅडमी, गायत्री इंग्लिश अकॅडमी, काही टाका, आपल्या अकॅडमीचं नाव येऊन जाणार. ओके, एकच मिनिट द्या मला. बाकी PDF मिळालं तुम्हाला प्रॅक्टिस करायला, हे सर्व प्रॅक्टिस करा तुम्ही. खूप सारे प्रश्न आहेत. हां, हे सांगण्या अगोदर मला एक सांगू द्या फक्त. 25 जून पासून आपली मेन बॅच चालू होत आहे. हे कोणासाठी? ज्यांना सर्वांना सर्व विषय पाहिजे, किंवा फक्त मॅथमॅटिक्स रिझनिंग पाहिजे, किंवा फक्त इंग्लिश पाहिजे. मग हे बॅच चालू होत आहे 15 जून पासून. संपणार केव्हा? 14 ऑक्टोबरला संपणार आहे. पूर्ण 4 महिन्याची बॅच आहे. बॅचचं नाव आहे मेंटरशिप बॅच. म्हणजे तुम्ही जर ही बॅच जॉईन केली तर पर्सनल अटेन्शन, म्हणजे 1 to 1 बोलणार आपण झूम मीटिंगला. तुम्ही मला बघणार, मी तुम्हाला बघणार, बाकीच्या विद्यार्थ्याला बघणार, कोणाचं इम्प्रुव्हमेंट काय चालू आहे. तुमच्याकडून मी फेस टू फेस प्रॅक्टिस करून घेणार. सो मेंटरशिप बॅच असल्यामुळे असं नाही मी शिकवलं तुम्ही करत घ्या बस, तुम्ही केला असेल अभ्यास आय होप, तसं नाही. प्रत्येकाने केला पाहिजे. कारण 120 दिवसाच्या नंतर आफ्टर 120 डेज तुम्ही कुठलीही परीक्षा देण्यासाठी रेडी असाल. म्हणून ही 1 to 1 बॅच आहे. याची ॲडमिशन सुद्धा लिमिटेड घेत आहे मी, कारण सर्व विषय. आणि या बॅचमध्ये तुम्हाला इंग्लिश, मॅथमॅटिक्स, रिझनिंग याचा टायमिंग असतो संध्याकाळी 9 वाजता. ओके, इंग्लिश किंवा मॅथमॅटिक्स रिझनिंग. इंग्लिश झालं तर मॅथमॅटिक्स रिझनिंग होत नाही, मॅथमॅटिक्स रिझनिंग झालं तर इंग्लिश होत नाही. एकामेकाला अल्टरनेटिव्ह असते. 7 डेज किंवा ज्यानुसार आपण टाइम टेबल बनवणार आता 15 पासून. आणि रात्री 10 वाजता असते मराठी आणि GK/GS. क्लिअर आहे? पुढे चला. सो याच्यामध्ये पूर्णपणे डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि सिलेक्शन. सो तुम्ही म्हणसाल नाही सर माझ्याकडे टाइम नाही, मी देऊ शकत नाही एवढा.
2 तास तरी लेक्चरला, तर ही बॅच जॉईन करू नका. ओके, पुढे चला. आता आपल्याला पाहिजे फ्री ऑफ कॉस्ट सेशन लेक्चर काय करायचं. तर गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून प्ले स्टोअर, ॲप स्टोअर, मॅकबुक असेल, विंडोज असेल, सगळीकडे ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. डाउनलोड करा. ऑफिशियलची जी वेबसाईट आहे तुमच्याकडे, जे ॲप स्टोअर असेल, प्ले स्टोअर असेल, ओपन करा. गायत्री अकॅडमी सर्च करा. स्पर्धा परीक्षा नावाचा एक फोल्डर दिसेल, स्पर्धा परीक्षा, क्लिक करा. त्याच्यामध्ये हा कोर्स दिसेल. कोर्सची प्राइस याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, GK आहे. बट त्याच्या डेमोवर क्लिक करा. डेमोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला हे जे आजची PDF आहे, आजचं लेक्चर आहे, आणि हे जे 7 दिवसाचे लेक्चर्स आहेत, हे लेक्चर सुद्धा तुम्ही करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. किती तारखेपर्यंत? 14-15 तारखेपर्यंत. ओके, आणि 15 तारखेपासून आपली रेग्युलर बॅच चालू होत आहे. तोपर्यंत इंग्लिशचं बेसिक, मॅथमॅटिक्सचं बेसिक, रिझनिंगचं बेसिक, GK बेसिक, मराठीचं बेसिक कम्प्लीट होणार आहे. ओके, सो तुम्हाला वाटतं की येस सर मला ही बॅच घ्यायची आहे, सो काय करू, तर त्यासाठी डायरेक्टली ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तिथून बाय करून घ्या. किंवा काही इश्यू येत असेल तुम्हाला की नाही सर बाय करण्यामध्ये मला थोडाफार इश्यू येत आहे, काय करू, सो दिस इज माय पर्सनल नंबर. कॉल नका करू या नंबरला, पण तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ज्यांनी ऑलरेडी केलेला आहे त्यांनी 1-2 डॉट आणखी टाकून द्या, म्हणजे वरती येईल तुमचा मेसेज. ओके, सो मला पर्सनली मेसेज करू शकता व्हॉट्सअपला, कॉल नका करू. मी तुम्हाला MPSCच्या ग्रुपला सुद्धा ॲड करून घेईल. चालेल. सो रेडी आहे सर्व. उद्यापासून अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग शिकण्यासाठी. चला भेटूया उद्या संध्याकाळी 9 वाजता. ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. मी एकच सांगेल, जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्सवर शेअर करायला विसरू नका, आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर हाईप येणार ऑप्शन, ते हाईप करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच एव्हरीवन.